मी ज्या वेळेस इकडं आली राहायला, मी गौतमी ती राहिलीच नाही. मी जे गावाकडे होती ना ते खूप बेस्ट होती. म्हणजे मी अशी खेळती होती, अशी हसणारी किंवा असं नाही का. म्हणजे माझ्या मैत्रिणी होत्या, आमचं ते बॉन्डिंग, ते हे सगळं खेळणं बिळणं ते खूप छान होतं. पण मी पुण्यात आल्यावर मला मैत्रिणी वगैरे नाही किंवा काय, मोजकी एक दोन मैत्रिणी. आणि हे सगळं माझ्यासाठी बदलून गेलं मी ज्या वेळेस पुण्यात आले. म्हणजे आईनी तो निर्णय घेतला तो छानच होता, तो माझ्यासाठीच होतं की गावाकडे किती दिवस राहायचं म्हणून. का तर आजोबा सांभाळायचे ना, तर किती दिवस हे करायचं म्हणून काहीतरी पाऊल उचलला पाहिजे म्हणून आईने उचलला आणि आम्ही पुण्यात आलो. वडिलांना पण माझं बोलवलं. म्हणजे हे सगळं आईने माझा विचार करून की आपण एकत्र येऊ, का आता पोरीचं पुढं काय होईल म्हणून मग आईने पुण्यात आणलं. माझं सगळं तर चेंज होऊनच गेलं, काही विषय नाही. पण पप्पा पण नाही राहिले नंतर. पप्पा पण परत गावाला निघून गेले, त्यांना ती सवयच होती गावाची म्हणून ते पण गेले. राहिलो आम्ही दोघंच. मग आई म्हटली की गावाकडनं पुण्यात आलं, आता परत जायचं म्हणजे ते लोक आपल्याला म्हणजे बऱ्याच नाही का परत हसण्यासारखं होईल. आईनी एवढा निर्णय घेतला की काही जरी झालं तरी मी गावाला जाणार नाही. काय असेल ना ते इथंच. आता मी काम करल, मी मला जे होईल ते करल, पण परत गावाला नाही. माझ्या आईने बरेच कामं केली, खूप काही 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 काय. शेवटी माझी आई इथंच राहिली आणि मला पण इथंच आईने शिकवलं. मग हे तिच्यासाठी बेस्ट आहे. आणि मला माझी लाईफ चेंज झाली म्हणून मला गावाकडं मी खूप मिस करते, खूप फार फार मिस करते. ते माझं मंदिरात जाणं केंद्रात सकाळ संध्याकाळ, ती माझी शाळा, म्हणजे ते माझ्या मैत्रिणी, ते आम्ही संध्याकाळी सगळे गोळा होणार, खेळणार, लपाछपीनी, हे ते लहानपणीचं ते त्या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करते.